हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मस्त आणि मजेत असणार. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कपाटमधला सगळा पसारा आवरते, कारण भरपूर कपडे हे म्हणजे इकडे-तिकडे झालेले होते आणि वेळच्या वेळी ना कुठलेच कपडे हे मिळत नव्हते. कारण मुलगा देखील हा लहान असल्यामुळे तो सगळे कपडे म्हणजे त्याला काही कपाटमधनं काढायला सांगितलं तर सगळे कपड्यांच्या घड्या तो देखील मोडत होता. आणि किती पण कपाट आपण व्यवस्थित रचून ठेवलं तरी 4 दिवस पण ते व्यवस्थित नाही राहत. सगळे कपडे हे अस्ताव्यस्त होतच असतात. म्हटलं चला आज सगळं कपाट देखील व्यवस्थित रचून देते आणि तुमच्यासोबत खूप काही अशा गोष्टी आज मला शेअर करायच्या आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. नक्की आजचा व्लॉग तुम्हाला आवडणार आहे. तर आता या ठिकाणी ना कपाटमधले सगळे कपडे तर मी आता काढून घेते आणि आता छान अशा घड्या करून घेणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघत असणार कपाटमध्ये तर मी लॉन्ड्री बास्केट ज्या असतात किंवा स्टोरेज बास्केट कपडे ठेवण्यासाठी त्या ऑनलाईन परचेस केलेल्या आहेत आणि खूप छान आहेत. बरेच आपले कपडे त्याच्यामध्ये येऊन जातात. तर आता मग सगळे मी आता हे काढून ठेवते आणि या बास्केटमध्येच मी सगळे कपडे आता व्यवस्थित लावून घेणार आहे. तर ना मी जास्तचे म्हणजे फक्त डेली यूजचे जे कपडे असतात ना आमचे तेच मी कपाटमध्ये वर ठेवलेले आहेत आणि एक्स्ट्राचे जे आमचे न्यू कपडे आहेत ते सगळे पॅक करून मी बेडमध्येच ठेवलेले आहेत. स्टोरेज बेड असल्यामुळे सगळे कपडे आरामात तिथं सगळे बॅगा येऊन गेलेले आहेत. माझ्या फक्त एकच जी ट्रॅव्हल बॅग आहे छोटीवाली ट्रॉली बॅग ती वर ठेवलेली आहे मी कपाटमध्ये. तर बघा या ठिकाणी तरीश देखील आला आणि मध्येच तो वर आलेलं कपाटमध्ये चढलेला होता. असं मस्ती करायला त्याला भरपूर आवडतं. चला तर आता ना मग कपड्यांच्या जेवढ्या पण घड्या आहेत ते सगळ्या मी करून बास्केटमध्ये ठेवून देते आहे. तर ना काय होतं ना आपण म्हणजे नेहमी आपल्या महिलांचं एक सवय असते की आपली जी स्वप्न इच्छा आकांक्षा असतात ते लोक काय म्हणतील या विचारानेच आपण ते कधीच त्या आपल्या म्हणजे कलागुणांना वाव देत नसतो किंवा आपलं स्वप्न आपण पूर्ण करत नसतो. आणि लोकांचं जर आपण एक्स्ट्राचा हा जास्त जर विचार केला ना खरंच आपण आपलं अर्ध आयुष्य म्हणजे असंच जगायचं राहून जातं आणि कुठेतरी वेळ निघून गेल्यावर या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव होत असते. आणि लोकांचा जर आपण सतत विचार करत राहिलो तर खरंच आपण म्हणजे पुढची प्रगती ही करू नाही शकणार आणि आपली इच्छा आकांक्षा हा तिथंच आपल्या मरून जात असतात. त्यामुळे खरंच लोकांचा विचार करणं हे टाळायला पाहिजे. आणि खरं जर म्हटलं तर हे लोक ना आपल्या सुखात असतात ना दुःखात असतात. त्यामुळे ना खरंच लोकांचा विचार करणं खरंच कमी करा आणि फक्त आपलं म्हणजे आपल्याला काय आवड निवड आहे आपली काही इच्छा आकांक्षा आहेत त्या गोष्टींना वाव द्या. तुम्ही आयुष्यामध्ये खरंच खूप सुखी व्हाल. आणि मी या गोष्टी म्हणजे स्वतःच्या अनुभवातून सांगते. लोकांचा आपण जेवढा विचार केला ना तेवढा आपल्यामध्ये न्यूनगंड तयार होतो आणि आपण आपल्या ज्या आतमध्ये जे कलागुण असतात त्यांना खरंच आपण ते दाबून ठेवत असतो. तर मी माझ्यावरनं सांगते मी सोशल मीडियावर मी आलीच नसती. लोकांचा जर विचार केला असताना की लोक काय म्हणतात या सगळ्या गोष्टींचा जर मी विचार करत बसली असती तर आज मी यूट्यूबवर कधीच आली नसती. तर मी फक्त हेच बघितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये असे प्रसंग आले की मी त्यावरूनच बघितलं की लोकही आपलं कुठल्याही सुखात नसतात किंवा दुःखात नसतात. वरून लोक आपल्याला नावं ठेवत असतात. त्या गोष्टींचा खरंच आपण विचार करणं टाळायला पाहिजे आणि फक्त आपण फक्त स्वतःसाठी जगायला शिकायचं. खूपच छोटंसं आयुष्य आहे आणि आपण या छोट्याशा आयुष्यात देखील आपण अर्धा आयुष्य हे लोकांचा विचार करतच आपण घालवून देत असतो. त्यामुळे स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या. स्वतःमध्ये तुमच्यामध्ये ज्या क्वालिटी असतील त्या तुम्ही बाहेर काढा. नक्कीच तुम्हाला देखील या गोष्टींचा खरंच खूप मोठा अनुभव येईल. तर भरपूर अशा गृहिणी आहेत की ज्यांना खरंच काहीतरी खूप करायची इच्छा आहे. पण ते लोकांचा एवढा विचार करून बसतात की हे केल्याने लोक आपल्याला नावं ठेवतील का आणि असं केल्याने काय होईल. तर आपण जर एवढाच म्हणजे विचार करत असलो तर कसं काय आपण पुढे म्हणजे प्रगती करू किंवा स्वतःचं अस्तित्व आपण कशा रीतीने निर्माण करू शकू. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा आणि फक्त आयुष्यामध्ये ना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करा. कारण हे जग म्हणजे असं आहे की स्त्रीला खूपच कमी लेखत असतं. भरपूर म्हणजे बाकीचे काही चांगली लोकं पण आहेत. तर आणि समाजामध्ये 2 प्रकारचे लोक हे असतात, वाईट आणि चांगले. त्यामुळे ना आणि चांगल्यापेक्षा वाईट लोकांचंच प्रमाण तर मला भरपूर दिसतं. कारण स्त्रियांना खूपच कमी लेखत असतात लोक. त्यामुळे खरंच ताईंनो तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव द्या. तुमच्यामध्ये
जर शिवण क्लासचे तुमच्यामध्ये म्हणजे गुण असेल किंवा क्वालिटी असेल, तुम्हाला शिवण क्लास येत असेल किंवा पार्लरचा जर तुमचा कोर्स झालेला असेल, तर तुम्ही त्या कलांना तुम्ही वाव द्या किंवा पार्लर टाका तुम्ही स्वतःचं, किंवा तुम्हाला यूट्यूबला चॅनल ओपन करायचं असेल किंवा या गोष्टी सगळ्या म्हणजे तुम्हाला ज्या पण काही गोष्टींची आवड असेल तर त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. आता मी भरपूर ठिकाणी बघते की भरपूर असे एज्युकेटेड महिला आहेत, पण त्या गृहिणी आहेत आणि त्या घराबाहेर खरंच म्हणजे जॉबला जाऊ शकत नाही. आणि माझी देखील तशीच कंडिशन आहे की माझा मुलगा लहान आहे आणि मी देखील अशी उच्च शिक्षित आहे, पण मी घराबाहेर जॉब वगैरे काही करू शकत नाही लहान मुलगा असल्यामुळे. त्यामुळे माझं आधीपासून स्वप्न होते की यूट्यूबमध्ये म्हणजे स्वतःचे चॅनल ओपन करायचं आहे आणि स्वतःचं म्हणजे काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि आपण चांगल्या गोष्टी करून देखील आपण स्वतःचं अस्तित्वही निर्माण करू शकतो. तर यूट्यूबला येणं म्हणजे ही काही वाईट गोष्ट नाही आहे. आणि त्यात आपण आपले म्हणजे मैत्रिणी असो किंवा ज्या काही महिला असतात, त्यांना आपण म्हणजे आपल्यापासून त्यांना ते इन्स्पायर होतील किंवा त्यांना आपण मोटिवेट करायचं काम यूट्यूबद्वारे खरंच नक्कीच करू शकू. आणि भरपूर अशा माझ्या मैत्रिणी असणार किंवा ज्या काही महिला असतील त्यांना खरंच म्हणजे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा फक्त एकच प्रयत्न असतो की मी त्यांना खूप काही म्हणजे असं मोटिवेट करायचाच माझा प्रयत्न असतो. तर खरंच ताईंनो, तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे, खरंच तुमच्यामध्ये खरंच जे काही गुण असतील ते बाहेर काढा आणि थोडं बाहेर पडा आणि खरंच स्वतःला वेळ द्या आणि स्वतःच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा. तर काय होतं ना, हळूहळू वय म्हणजे आपलं निघतच जातं आणि आपला पूर्ण आयुष्य म्हणजे मुलांसाठी असो किंवा नवऱ्यासाठी किंवा सासू सासऱ्यांसाठी म्हणजे घरच्यांसाठीच म्हणजे त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्येच आपलं सगळं आयुष्य निघून जातं. आणि मग आपण स्वतःचा विचार कधी करायचा आपलं आयुष्य, मग नंतर आपल्याला कुठेतरी रिअलाईज होतं की अरे आपण स्वतःसाठी जगलोच नाही आणि स्वतःसाठी आपण कधी काही केलंच नाही. तर या गोष्टी नंतर म्हणजे जाणीव होऊन पण या गोष्टींचा काही उपयोग नसतो. त्यामुळे वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी म्हणजे होणं खरंच खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तुमच्याकडे म्हणजे उशिरा देखील तुम्हाला जाणीव झाली असेल, पण ज्या दिवशी जाणीव झाली तोच नवीन खऱ्या आयुष्याची सुरुवात तेव्हापासून करा. खरंच तुम्हाला देखील नक्कीच या गोष्टीमध्ये खरंच आनंद मिळेल. तुमच्या सगळ्या म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षांना खरंच तुम्ही वाव द्या. खरंच मी तुम्हाला सांगते की माझ्या स्वतःच्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगते की तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये खरं एकटेपणा पण नाही वाढणार. आणि स्वतःच्या कामामध्ये जर का व्यक्ती बिझी राहिला किंवा व्यस्त राहिला तर खरंच बाकीचं दुसरं जे काही टेन्शन असतं व्यक्ती खरंच विसरून जातं. त्यामुळे आपण आपल्या कामामध्ये बिझी राहायला पाहिजे आणि अनावश्यक विचार जर आपण जेवढे केले ना तेवढेच आपण स्वतः डिप्रेशनमध्ये येऊ. त्यामुळे स्वतःच्या हेल्थकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. किंवा आपल्याला जर पुस्तक वाचायची आवड असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टींची आवड असेल त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. चला, आता या ठिकाणी ना तुमच्यासोबत गप्पा करत करत कपड्यांच्या भरपूर अशा घड्या होऊन गेल्या. तर तनिषच्या कपड्यांच्या घड्या देखील मी करून घेतल्या आणि त्याच्यासाठी एका त्याच्या कपड्यांसाठी म्हणजे स्पेशल बास्केट मी तयार केलेली आहे आणि त्या बास्केटमध्येच मी त्याचे कपडे ठेवत असते. आणि ही जी बास्केट मी घेतलेली ऑनलाईन घेतलेली, तर याच्यामध्ये मी जे काही माझी कुर्तीज वगैरे होत्या किंवा पॅन्ट्स वगैरे आहेत कुर्तीवरची, ती मी आता सगळे घड्या करून आता व्यवस्थित सेट करून देते. तर ना भरपूर असे म्हणजे 4-5 दिवसाआड मला हे कपड्यांच्या घड्या करून मला ठेवाव्याच लागतात. कारण एवढे घड्या करून कपडे ठेवले तरी खालचा जर एखादी पॅन्ट खाली राहिली किंवा टॉप वगैरे काही खाली राहिलं तर कसं मग, किंवा हस्बंडचे शर्ट खाली राहते काढायला गेलं तर वरचे सगळे कपडे म्हणजे पूर्ण अस्ताव्यस्त होतात. त्यामुळे ही ड्युटी माझी राहतेच दर 5-6 दिवसामध्ये पूर्ण कपाट व्यवस्थित लावायचं. त्यामुळे मी ना जास्त एक्स्ट्राचे जे न्यू कपडे आहेत ते या कपाटामध्ये मी ठेवतच नाही आणि फक्त डेली यूजचे जे काही कपडे आहेत तेच ठेवत असते. तर याच्यातनं देखील मला आता बाकीचे खूप काही कपडे जे म्हणजे मी वापरत नाही, तर भरपूर असे कपडे आता ते साईडला मला काढून ठेवायचे आहेत आणि जे लागणार आहेत रोज वापरण्यासाठी तेच कपडे मी आता या कपाटामध्ये ठेवणार आहे. आणि ही एकच कपाट आहे, तर दुसरी काही मी जी कपाट येत असते किंवा मेटलची वगैरे का अशी दुसरी कोणतीच कपाट माझ्याकडे नाही आहे. कारण हे आम्ही क्वार्टर्समध्ये राहतो, त्यामुळे क्वार्टर्समध्ये ही फक्त भिंतीमध्ये ही एकच कपाट आहे. आणि मी दुसरी कपाट यासाठी पण नाही घेतली कारण जागा पण भरपूर कमी आहे. त्यामुळे
आणि ट्रान्सफरेबल जॉब आहे त्यामुळे मी जास्तीचं सामान काही घेतलेलंच नाही आहे. तर याच्यामध्ये सगळं काय मी ॲडजस्ट करून घेत असते आणि आमच्या 3 जणांसाठी पुरेशी आहे एवढी कपाट. आणि किंग साईजचा बेड असल्यामुळे त्याच्यामध्ये स्टोरेजचा असल्यामुळे भरपूर अशा वस्तू देखील त्याच्यामध्ये येऊन जात असतात. तर आता या ठिकाणी चला मी कपड्यांच्या घड्या देखील आता पटापट करून घेते. आणि मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या ताईंनो, नक्कीच मला विश्वास आहे की नक्कीच तुम्ही त्या आत्मसात करणार आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच मी कुठेतरी इन्स्पायर करू शकेल किंवा मोटिवेट करू शकेल, हाच माझा प्रयत्न आहे. आणि तुम्हाला माझं म्हणजे किचन टूर किंवा होम टूर बघायला आवडेल का ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की मी तुमच्यासाठी होम टूर किंवा किचन टूर नक्की घेऊन येईल. तर आता ना कपड्यांच्या घड्या बघा ऑलमोस्ट या ठिकाणी झालेल्याच आहेत. तर या ठिकाणी ना माझी काही डेली यूजची जी कुर्ती होती किंवा टी शर्ट होते ते सगळं असं छान असं आता बघा एका बास्केटमध्ये येऊन गेलेले आहेत. आणि भरपूर अशी स्पेसियस आहे ही बॅग, क्लोथ बॅग जी बास्केट मी घेतलेली आहे. तर बघा या ठिकाणी झाले कपड्यांचे सगळे घड्या. तर व्यवस्थित असे सगळे कपडे येऊन गेले बास्केटमध्ये. आणि बिफोर आणि आफ्टर लुक तर तुम्ही बघू शकता की किती म्हणजे किती कपडे निघालेले होते कपाटमध्ये. अक्षरशः पूर्ण एकदम असं एकमेकांवर ते पूर्ण कपडे असे रचलेले होते. तर व्यवस्थित म्हणजे घड्या पण नव्हत्या. तर सगळे कपडे आता तर काढल्यानंतर आता बघा ठेवल्यानंतर तुम्हाला लुक दिसेलच मी कशा प्रकारे आता सगळं अरेंज केलेलं आहे. तर त्याआधी ना मी कपाटाशी रुमालाने स्वच्छ अशी पुसून टाकते, जेणेकरून का जी धूळ वगैरे असेल ती सगळी निघेल. कारण विंडो साईडला मोठीच अशी विंडो आहे आणि विंडोच्या साईडलाच ही कपाट आहे, त्यामुळे ना स्वच्छ अशी ती पुसावीच लागते. तर आता ही जी लॉन्ड्री बॅग होती ना माझ्याकडे मोठीवाली, तर त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे कपडे होते ते ठेवलेले आहेत. तर आता ती मी वरच्या सेक्शनलाच जो मोठा कप्पा आहे त्याच्यामध्ये ठेवलेली होती. आणि साईडला जे खालचा कप्पा आहे ना तिथं मी जे ही स्टोरेज बास्केट आहे ज्याच्यात मी माझे कुर्तीज वगैरे ठेवलेले आहेत ती यामध्ये मी ठेवते. आणि साईडला तनूचे कपड्यांची बास्केट मी ठेवणार आहे. तर व्यवस्थित असे सगळे कपडे तनिषचे देखील त्याच्यामध्ये येऊन गेले. तर मी असं घालायचा प्रयत्न करत होती बास्केट ठेवायचा, पण काही येत नव्हती. तर ट्रॉली बॅग मला एका साईडला व्यवस्थित लावावी लागली. बघा आता सगळे बास्केटे छान असे येऊन गेलेले आहेत. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की बिफोर आणि आफ्टर लुक म्हणजे आधी कपाट कशी दिसत होते आणि आता किती व्यवस्थित अशी सिस्टमॅटिक दिसते, म्हणजे व्यवस्थित असं लावलेलं दिसतंय. तर असं बघितल्यानंतर आपल्याला देखील फ्रेश वाटत असतं. तर आता या ठिकाणी बघा या ठिकाणी तर हस्बंडचे सगळे शर्ट वगैरे प्रेस करून मी ठेवलेले होते. तर हे खरं स्टोरेज बॅग खूप छान आहेत, नक्की तुम्ही देखील घेऊन बघा. तर बघा या ठिकाणी कपाट आणि खालच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघताय ते जुन्या जे बॅग होते ते ठेवलेले आहेत मी. तर या ठिकाणी सगळी कपाट तर व्यवस्थित लावली गेलेली आहे. आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला किंवा व्लॉग नक्कीच आवडला असेल. नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्लॉग बघत राहा. बाय.